यालाच म्हणतात कोणवाने कोणाले नकटे वाणे का आपल्या गुणाले. त्याच्यासाठी इतिहास माहित पाहिजे. माझं गाणं होत आले मला धमकी नको सांगू मला चोरा माझ्याकडे आहे तुझा सातबारा. माझ्या खुनाचा प्रतीक शिवाजी तुझ्या खुनात गांगा भट. माझे आदर्श मागत नाही गुरु दक्षिणेत कापून बोट. आपली माय बहीण भाड्याने तू देणारा. तुला का माहित आहे का हे लमच्या खंबे लमच्या असं खंब्यासारखं बांधलेलंच होते का. काही वाचलं चालना 2-4 पुस्तकाचे पाने आणि कौरिक मनसिंग असे हे गाणे काही नवीन गिवीन द्याजे सगळे गाणे द्याजे म्हणजे सगळे लमच्या केवढा लंबा आहे हा बे माय पुण्य समज. लमच्या हितपर्यंत वाढलं असतं. आपल्या मायने विचार जाऊ कोणाची पुण्य व्हायच मध्ये नको सांगू तू शहाणपण एवढं. वा रे वा हे काय बोलण्याची पद्धत आहे. काय वाईट बोललो हो असं गाणे तू असं म्हणणं नाही मला जमत नाही बा म्हणून. लमच हा गुडगाणे कोणच ला 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 खेकड्याची औलाद आहे खेकड्याची औलाद. हे आमच्या भारतामध्ये असं चालू आहे. सामोर कोण जात राहणार त्याला कसं पाय धरून खिचलं पाहिजे. वा रे वा कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले नहीं तो बस सब सारे उपासी मेरे. ढोर मेला 11वर हे कुत्र गुपचाप बसल का तोंड पुसून आले म्हणून बांधवानो या काही खाल्लं हे एवढं गाणे म्हणून काहीतरी समजते का माय बाबा तुम्हाला नाही समजते का. असं गद्यासारखं रेकड्यानं होत्या नाही समजले तरी काही आणि ते किती वर्षाचे गाणे म्हणून राहिलं तरी मला शहाणपण सांगते का तू. वारी तुझी शायरी ढोर मेला 11वर हे कुत्रा गुपचाप बसल का आणि तोंड पुसून म्हणून यात काही खाल्लं मदनाच्या चोरया जगतेल दिसल का भरवाईला ढोल ताना वकरा कसल का. म्हणून शहाण्या लोकांचं म्हणणार मोव्याची मजा येईल का देशीला आणि कधीच मोल कुणी सांगा देतील का उशिरा. मोव्याची मजा येईल का देशीला गादीचं मोल कोणी देतील का उशिरा आणि काहीतरी झालं म्हणून सगळे कुत्रे जातील का काशीला. मी जमेपर्यंत मर्यादेने पाहतो ऐक ए लंबो चक्र उच्च पुरो लंबो चक्र उच्च पुरो पाहणे लमचा जसा अफजल खान लागला आणि काम पाहिलं तुमच्या घुगडा सारखं आणि मला शिवायची मी खोडच काम एखादे दिवस तुझे मांडलच्या आरा मशीनवर नेतो ते उद्या पाट्या चिरतो तू या काय आता दरवाजा करता का घराले अरे म्हणून वा रे वा काय बोलणे म्हणजे बोलणे होते का हो नातेवाईक साहेब. ज्याला ज्याला तोंडात त्याला त्याला बोलता येते समजलं का नाही. ढोर वाचता सोडून आणि म्हणून जिनके अपने घर शीशे के हो वो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते तू बाकी सगळ्याला दाखवून पाय आणि बाकी सगळे शिकव पण निशाण बघू तुला सांगायचं ना तू मरेपर्यंत माझ्या एक वाकड नाही करू शकत म्हणलं आणि घेऊन येतो आपले सापोच्या गमतीला असले नसले हे बाई निशाण शैली एकट्याला नाही. माझ्या बापांना शिकवलं मुजरीशे 12 खेळला मारा समजलं की नाही. आणि म्हणून मर्द का बच्चा है तो मर्द जैसी बात कर क्या बात और दूध तूने पिया है तो हमसे दो हाथ
पैदा कर और जितनी तेरी औकात है ना लंबो चक्रो उतनी बात कर. लमचं एकटीनं सारखं नाहीस तू. बस जसं गद लागलं एक समजे भाग याले म्हणतील का शायरी म्हणतील. आमचे एक एक शब्द प्रत्येकाच्या कानावर गेलं पाहिजे. समजलं की नाही. निजमेपर्यंत मर्यादेला पारतो आणि आला तुम्ही पाहुणा तर त्याने पाहुणचारही वाढतो. निजमेपर्यंत मर्यादेने पारतो. आला कोणी पाहुणा तर त्याने पाहुणचार वाढतो. आणि एवढं साधा करून त्याने का नखरे केलं तर त्याच्या मागवून टाकतो. तो सामोरून काय टाकता अवजार असं माहित नाही काय गोष्टीचा मोड ही विनाकारण झगडते. तुला पाकांनी शेर पाहिजेत ना. तू म्हणणं का तू खास फक्त तिरंग्याचा एकच मिटवून देऊ शकेल. बाकीच्याने तू असं घुमवतं का. माहित नाही एका गोष्टीचं मूळ हे विनाकारण झगडते आणि आपली आगोळी ठेवून दुसऱ्याची भिंत खसवते. डोक्यात पडल्याच्या फरक झोपेमध्ये दचकते आणि हे चालू जमान्याची रांड. हे चालू जमान्याची रांग पतीव्रता झाली म्हणून चार जगात येऊन मोटकते. आमच्या माया बहिणी बसल्या थोडस वाटतो आत्तेमध्ये. ह्या नसते राहिल्या का नाही तुला सोडत नव्हतो दिवसभर लोकांना चांगले पकड. तुला काय वाटून राहिलं घ्या पाचड चिंचण्या लावून देते. बापा केवढी याच्या शोध पुढे लागतील का. सांगते ती आम्हाला शहाणपण. आम्ही पाहिलंच नाही. तू पोटातच असशील तेव्हापासून गमती पाहून राहिलो शाहीर अंबादासजीच्या. समजलं का नाही. तो माझ्या बरोबरचा शाहीर आहे अंबादासजी शाहीर. आणि हा माई पुण्य आहे म्हणून हा दिसून राहिला. हा मामा होय ना जी. हा आणि विचार आपल्या मायने जाऊ सांगते वरच्या पुऱ्या फेऱ्यामध्ये तू पोरगा खपवण्याचा आहे म्हणून खऱ्या अर्थात. आणि म्हणून काय म्हणतो जरा लक्ष देऊ नये का बंधू जन हो. असं नाही होत. कट्टू फूलों में मिलते मकरंद नहीं मिलते और नालायक लोग सदा दुनिया के नजरों में सदे. कट्टू फूलों में मिलते मकरंद नहीं मिलते नालायक लोग सदा दुनिया के नजरों में सदे. अबे उसे ठोकर मारूं तो कैसे जिसे मेरे जूते भी पसंद नहीं करते. महापुरुषों को मन में बसाया जाता है. पत्थरों में कभी दाम नहीं होता. राजहंस का मोल होता ऐसे गिद्धों का दाम नहीं होता. और ताज शायरी का सबके सर पे जसता नहीं क्योंकि शायरी करना ऐसे ऐरी गैरे का काम नहीं होता. हे एकच पोथी पुरा घेऊन फिरजो मरेपर्यंत दिवस आणि बाकी दिवस आम्ही झोपा काढतो. मला तसं काम आहे आमचं. आज येतीचे गाणे ठेवून उद्या येती नाही. समजले काय वाटते तुले. तुले वाटत असेल मी आपल्याच हाताने आपली हुशारी मारते. हे लोक सांगतील ना एकातील नाही. तू काय पाचल लावतो. अरे ये रेशमी जुल्फे और ये शरबती आंखें ये देख कर जी रहे हरदम. देख कर जी रहे हरदम.
भारतामध्ये भीष्मासारखा भीष्मपितामहासारखा योगदान नसते. स्वइच्छा धरण मरण त्याला असते. समजलं की नाही? कोणीच मारू शकत नाही, कोणी हरवू शकत नाही. पण तो स्वतःच्या वचनामध्ये म्हणते त्याचे एक वचन असते, मी युद्ध करीन तो मर्दासोबत, हिजड्यासोबत युद्ध करणार नाही. पण त्याच्या कमजोरीचा फायदा घेऊन जेव्हा युद्धाची वेळ येते ना, तर त्याच्यासमोर श्रीखंडी नावाची व्यक्ती उभी केल्या जाते. श्रीखंडी म्हणजे अर्धांग पुरुषाचं परिपूर्ण तो माणूसही नाही आणि परिपूर्ण लेडीज नाही, म्हणजे त्याला हिजडा म्हणतो आम्ही. समजलं की नाही? तेव्हा तो भीष्म पिता म्हणते, हे श्रीखंडे, त्या धोतर पिवळं करायला मध्ये उशीर नव्हतं लागत ग, उशीर नव्हतं लागत, पण म्हणते का करू मी माझ्या वचनामध्ये गुंतलो म्हणते. समजलं का? त्यावेळेस ते शब्द आहेत शाहीर साहेब, जसं तुमच्या कानाला आधार आहे, मी माणुसकी सोडवून अमानुसकीने ठाकत नाही आणि तुम्ही अभ्यास ठेवता सर्व प्रकारचा, तर मी गले राखत नाही. एवढे तुरंत खान तर मी एकाएकी वाकत नाही आणि वाराई करतो, वैऱ्यावर नेम माय चुकत नाही आणि असं विनाकारण पिसटल्या कुत्र्यासारखं भुकत नाही. आणि तू करतो ठसक्याची शायरी, तर मी भार झोकत नाही. काय वाटते तुले? भार झोकणे म्हणजे मच्छा पकडायला लोक आली येते, त्याचा अर्थ असा होते. समजलं का नाही? लावतो कोटच्या कोटी, मला मालूम आहे या लंबो चक्रो केसावर फुगे. ऐक माझ्या दादा आला, माझा भीष्म पितामह, निमरदाशी लढतो इजड्याशी नाही, मला भोगात तुझ्या परायचं नाही. अरे मेलो तरी चालते, पण मनात दखलते तुझ्या वर्षाचा उचलणार. जाना बे पाहिले आता जाय जहा रान पाहिल्या जाय जहा बताइल्या रान पाहिल्या जाय जहा बताइल्या. घमंड चाललं, कोणत्या गोष्टीचं घमंड चाललं जी मला कोणती घमंडाची भाषा वापरली माय बापू सांगा तुम्ही. तुला चांगलं पाहून नाही होत लोकांचं हेकवण्या सांगत होय ना. तुला लोकांची प्रगती पाहून नाही होत, याच्यात तुझी कमजोरी आहे. सांगतो बरं ते नाही जमत, आपली ठेवतो झाकून लोकांची पाहिजे वाकू वारे तुझी शायरी. आणि म्हणून तलवार नहीं जस्ती कभी गांडू के हाथ में और शेर नहीं लड़ते यारों कभी गिदड़ के साथ में. सुहागन बात नहीं करती कभी रात में और वैसे दम नहीं होता ऐसे हिजड़े की जात में, ऐसे हिजड़े की जात में. ऐका एक कर्म सादर तुमच्या
बघा भीष्म पितामह काय म्हणते? सांग सरले का तुमच्या तले मरद माझ्या समोर आहेस तू नारी अर्ध पहिना अरे मेलो तरी चालते पण मनात खलते तुझ्यावर शस्त्र उचलणं जाणे जहा रान पाहिल्या जाणे जहा निमताईल्या रान पाहिल्या जाणे जहा निमताईल्या तर बंधूजन हो थोडक्यामध्ये एक बाबासाहेबांचं गीत आपल्या पुढे सादर करतो आणि त्यानंतर मी माझ्या कार्यक्रमाला विराम देणार आहोत हे सुद्धा जाहीर करतो आणि म्हणून ये कैसा विद्वान हुआ जिसे हजारों टकरा गए करिश्मा देख बुद्धि का के लाखों चकरा गए अरे बाबा आम्हाला एक कार्यक्रम आहे तुमच्या मंडळात होईल का हो एक म्हणाला अजून एक म्हणा म्हणाल तुम्ही झालं जेवढं आहे तेवढं त्याच्यात हे नाही ना मग असं नको करा काका